सगळ्या विषयातून सुद्धा मी का येतो त्याचा एक छोटा प्रसंग सांगतो आणि मी आज काय बोलणार आहे. माझे काही ठरलेले मिनिट असतात, मी तितकेच मिनटं बोलतो. मी जरा शिस्तबद्ध प्राणी आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी मिलिटरी शिस्तमध्ये असतो आणि तसंच माझ्या बोलण्यामध्ये पण असतो. तर मी तुम्हाला पुढचे 50 मिनिटं तेवढंच बोलतो. तुम्हाला मी रिझल्ट लागले ना, आमच्याकडेच नाही कुठेही रिझल्ट लागले की माझ्याकडे पेड्याचे बॉक्सवर बॉक्स येतात. ती एक मुलगी आली आणि माझ्या उपडीमध्ये, बघा मी शिस्तबद्ध प्राणी काम करणारा माणूस आहे. म्हणजे मी पेशंट. कारण त्याचं कारण आहे ना की माझ्याकडे 6 महिने लोक अपॉइंटमेंट घेऊन येतात. ओके, 1.5 महिन्याची ऑपरेशनची लिस्ट वेटिंगवर आहे. त्याच्यामुळे ना माझ्याकडे प्रचंड मोठी वेटिंग लिस्ट आहे. आणि मग हे बिचारे कुठून येतात. साधारणपणे दररोज 20 लोक मी पुण्याचे बघतो, साधारणपणे दररोज 10 लोक मुंबईचे बघतो. अमरावती, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, वाशिम, तुम्हाला सांगतो की दररोज माझ्याकडे 14 जिल्ह्याचे लोक दररोज येतात, दररोज माझ्या ओपीडीमध्ये. आता हा डॉक्टर विठ्ठल लहाने ओपीडीच्या वेळेमध्ये ओपीडी सोडून दुसरं काहीच नाही. पेशंट आहे का पेशंट. पण मी ना एक पेशंट घेऊन बघत नाही. मला इमानदारीची प्रॅक्टिस करायची आहे. मला वाटतं की पेशंटकडनं 1 रुपया मी जास्त घेतला आणि 1 शब्द खोटं बोलला मला पाप लागेल, असं मला आयुष्यात कधीच करायचं नाही. मी कधीच करणार नाही. असा एक सरळ साधा माणूस आहे मी. विठ्ठल नाव आईवडिलांनी ठेवलं, जसं राहायचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे ना मी आपल्या ओपीडीत बसलो ना, एकदाच 15 पेशंट, त्याच्याबरोबर 30 नातेवाईक, 45 लोक माझ्या रूममध्ये, बाहेर मोजत नसतो. आमच्याकडे लॉट सिस्टम आहे. एक झाला की दुसरा झाला की तिसरा. मग अशी लॉटमध्ये ती पेशंट आलेले होते आणि त्याच्यामध्ये ही मुलगी, त्या मुलीच्या हातात पेड्याचा बॉक्स मध्ये आली तिच्यात हातात पेड्याचा बॉक्स होता. तर मला पेशंट सोडून हिला काही बोलायचं नव्हतं आणि हातात पेड्याचा बॉक्स होता म्हणजे हिने कुठेतरी मला ऐकलेलं आहे आणि म्हणून मला पेड्याचा बॉक्स द्यायला आली. एवढं सरळ साधं उत्तर माझ्या डोक्यामध्ये होतं. म्हणून मी तिच्याकडे, हा दीदी इकडे, हातातला तिच्या पेड्याचा बॉक्स घ्यायला, असा हात पुढे केला, तुझं अभिनंदन असं म्हणालो आणि पळ. ते पेड्याच्या बॉक्सकडे हात मी पुढे केला खरा, पण तिने मला तो बॉक्स दिलाच नाही. अगं म्हणलं तुम्हालाच द्यायला आणलीस ना. हां, तुम्हालाच द्यायला आणलाय, मग दे ना. नाही, ऐका ना सर. अगं माझी माय, ऐका ना सर, आता नको, एवढे सगळे लोक आहेत, मारतील मला धरून. म्हणजे मी यांच्यासाठी इथं बसलो. इथं डॉक्टर विठ्ठल लहाने आहे, इथं व्याख्याता वगैरे मी नाही आहे. घे. नाही सर प्लीज ऐका, सर प्लीज ऐका. ह्या लेकीचा हट्ट सुटे ना, आम्हाला पटपट बोल. बघा ती म्हणाली, सर 1 जुलै 2011 या दिवशी तुम्ही दयानंद सभागृहाच्या, लातूरच्या दयानंद सभागृहामध्ये असा मी घडलो या विषयावरती भाषण केलं. अगं माझी लेख, मला तू भाषणं कशाला माझी सांगतेस, तुझं कामाचं सांग. नाही, ऐका ना सर. आता बघा, आता ही मला भाषणं सांगते. मी आज जे भाषण करतोय ते 2797 भाषण मी इथं करतोय. ओके, आता ही मला भाषणं सांगते माझी. आता मी हिचं कसं ऐकायचंय. बरं ठीक आहे, हां म्हणा, हां बोल. सर त्या दिवशी तुम्ही म्हणाले ना की प्रयत्न केल्यानंतर, कष्ट केल्यानंतर कुठली पण गोष्ट शक्य होते. बघ दिदी, म्हणलं हे माझं ब्रीद वाक्य आहे. इमानदारीनं, प्रामाणिकपणाने, कष्टाने जे मिळतं ते चिरकाळ टिकतं, हे माझं ब्रीद वाक्य आहे. ह्याच्यावरच मी जगतोय आणि हे मी जगाला सांगतोय. नाही तुम्ही म्हणले ना सर. हां म्हणलं. त्या दिवशी मी तुमचं ते भाषण ऐकलं. त्या दिवशी मी 9वीला होते. 1 जुलै 2011 मी 9वीला होते. तुमचं ते भाषण ऐकलं, ठरवलं बॉस काहीतरी बनायचं. आणि मी आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS पास झाले, त्याचे हे पेढे. आता प्रचंड खुश झालो आणि त्या पेड्याकडे असा बॉक्सकडे हात पुढे गेला. हा दे अभिनंदन तुझं दीदी, अभिनंदन असं म्हणालो की तिनं पुन्हा पेड्याचा बॉक्स लपवून घेतला. हां म्हणलं आता काय. ऐका ना सर. आता काय ऐका ना सर. बरं पटपट सांग. म्हणे ती अशी आमच्याकडे लाईन असते, मी इथं बसलो, अशी लाईन नव्हती. ती मुलगी आहे ना, म्हणे ती मुलगी उभा टाकलेली. म्हणलं हां, ती माझी छोटी बहीण आहे. 1 जुलै 2011 या दिवशी तुमचं भाषण ऐकायला होती. त्या वर्षी ती 7वीला होती. तुमचं ते भाषण ऐकलं आणि ती पण अशी भाषण ऐकल्यानंतर वेडी झाली. तिने ठरवलं काहीतरी बनायचं आपल्याला आयुष्यामध्ये. आणि ती आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 2nd MBBSला आहे. बॉस मित्र आता इतका खुश झालो, बघायचंच काम नाही. एकदम. मग तिला पण बोलवलं. ये वा, अभिनंदन, घे पेढे, दे. दोघी नाही पेढे खाऊ घालाय म्हणून पेढ्याच्या बॉक्सकडे पुन्हा हात पुढे केला, पुन्हा लपवून घेतला हिने. म्हणलं आता काय झालं. ते म्हणले ऐका ना सर. आता ह्या लेकीचं ऐका ना सर काय हट्ट तुटे ना. माझे लोक माझ्याकडे चिडू राग बघायला लागलेत. आणि त्याच्यानंतर ती म्हणाली, सर तो कोपऱ्यामध्ये जो मुलगा उभा टाकला ना छोटा, म्हणलं हां, तो माझा छोटा भाऊ आहे. आणि तो तेव्हा 6वीला होता आणि आज तो तुमचं ते भाषण ऐकून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 1st MBBSला लागलाय. तिन्ही लेकरं, तुम्हाला सांगतो आता मात्र ना मी प्रचंड खुश झालो. प्रचंड खुश झालो. ह्या तिन्ही लेकरांना एकत्र केलं. मी खुर्शीतला उभा राहिलो. ओके, आणि ह्या तिन्ही लेकरांना एकदम असं जवळ घेऊन बसलो आणि मग पेड्याकडे बॉक्स असा हात पुढे केला. म्हणलं दे आता पेढे. आणि तिने पुन्हा लपवून घेतला. आता लपवून घेतला. इथंपर्यंत मी प्रचंड खुश झालो होतो. पण याच्यानंतर जी शेवटचा तिने हात असा लपवून घेतला पेड्याचा बॉक्स आणि ती जी बोलली ना लेख, ते मात्र खूप अडचणीचं बोलली. ती म्हणाली, सर हे आम्ही 3 भाऊ बहीण,
आम्हाला वडील नाही आहेत आणि आमची आई लोकांच्या घरी भांडे घासते. क्षणभर ना मला कळेच ना की मी काय बोलायला पाहिजे. आता कितीतरी वर्षापूर्वीची गोष्ट ही, पण आजही मला सांगताना आत्तासुद्धा माझा घसा भरला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना की मला कळेच ना की आता मी काय म्हणू ह्या लेकरांना. पण ती म्हणते, पण तुम्ही म्हणले होते ना गरिबी अडचण नसते, तुम्ही पण गरिबीतून शिकलेत, तुम्हालाही प्रचंड गरिबी होती. म्हणलं हो ग, 100%. आणि मग तुम्ही जर एवढ्या गरिबीतून शिकू शकता तर आम्हाला काय अडचण आहे. आणि त्याच्यामुळं तुमच्या त्या भाषणामुळे ना सर, आम्ही तिघं पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आहोत, हे फक्त तुमच्यामुळे. ही अशी लेख बोलत होती. तुम्हाला सांगतो मी, याचा विषय खूप वेगळा आहे. आज मी त्यांचा पालक आहे, याचा विषयच खूप वेगळा आहे. पण तुम्हाला सांगतो लेकरांनो, त्या दिवशी मी ठरवलं विठ्ठल लहाने खूप बिझी आहे, त्याच्याकडे श्वास घ्यायला पण वेळ नाही, मी सेकंदात टाईम मोजतो, मी मिनिटात मोजत नाही, हे सगळं मान्य आहे. तरी पण मी जर 1 तासभर जात असेल आणि लेकरांना बोलत असेल आणि ह्या माझ्या तासभराच्या बोलण्याने जर एवढे लेकरं घडत असतील तर विठ्ठल लहाने लेकरांसाठी जायला पाहिजे. आणि एवढ्याच कारणाने मी तुमच्यासाठी आलोय, बाकी कोणासाठीच आलो नाही, एका पण पालकासाठी आलो नाही. मला प्रचंड लेकरं आवडतात, प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतात. माझ्या ओपडीमध्ये कितीही गर्दी असेल आणि एखादा पेशंट म्हणून जरी एखादी स्टुडंट, मुलगा मुलगी कुणी आले असेल, त्याला पेशंटशिवाय दुसरं बोलल्याशिवाय सोडतच नाही. माहीत नाही मला, मी म्हणजे आय डोंट नो, पण त्यांनी प्रचंड अटॅचमेंट ठेवली आहे. दररोज तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मला दररोज 600 मेसेज येतात व्हॉट्सअपवरती, ईमेलवरती आणि इंस्टाग्रामवरती. मी एक इंस्टाग्राम लाईव्ह देतो दर महिन्याच्या शेवटच्या संडेला संध्याकाळी 7 वाजता. मी मुलांसाठी बोलत असतो, हे मी ठरवून बोलत असतो. तर तुम्हाला सांगतो की आता विठ्ठल लहाने मी कसा मोजतो, इव्हन माझ्या वॉचमॅनला सांगताना 7 वाजून 7 मिनिटाला मी असं मी बोलतो, मी कधी 7:15 असं बोलत नाही. म्हणजे ते मिनिटात बोलतो मी सगळ्यांनाच बोलताना. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना मी सांगतो की मी 3 वाजून 3 मिनिटाला, 2 वाजून 2 मिनिटाला, 1 वाजून 3 मिनिटाला असे वेळ मी पोरांना सांगतो. असं सगळं पाळत जातो मी. हे पाळलं नाही तर मी काम करू शकत नाही. प्रचंड मोठा लोड माझ्यावरती आहे. असं असताना सुद्धा हे सगळे लेकरं मला प्रश्न विचारतात, त्यांना मला उत्तरं द्यायची, कशी द्यायची. पण मला माहीत नाही, ह्या लेकरं एवढं प्रेम करायला लागले ना, मग मी पण यांच्यावर प्रेम करायला लागलो. आता असं वाटतं की मला ही लेकरं माझी आहेत, मी त्यांचं आहे, बस दॅट्स ऑल अबाउट, बाकी मला काहीच माहीत नाही. मग यांना उत्तर द्यायची, कशी द्यायची तुम्हाला सांगतो मी. की माझं टेरिस माझ्या बिल्डिंगचं ते 60 बाय 100चं टेरिस आहे. त्याच्यावरती मी रन करतो, कारण मी बाहेर कुठे रनला जाऊ शकत, मला वेळेचे खूप बंधनं पडतात. मी 5 किलोमीटर रन करतो. मी फिगर ऑफ 8 असं रन करतो. मी स्वतःची खूप काळजी घेणारा प्राणी आहे. मी दररोज रन करतो, आठवड्यातले 5 दिवस. ते रन करताना फिगर ऑफ 8 म्हणजे मी असा पळणार, असं येणार आणि असं जाणार. तर त्या फिगर ऑफ 8चं जे 8 जिथं होतं तिथे एक स्टूल टाकून माझा एक असिस्टंट बसवतो सकाळी पहाटे. असिस्टंट त्याचं काम काय की माझा मोबाईल घेणे आणि ह्या सगळ्या लेकरांची जे काही प्रश्न आलेत मला, व्हॉट्सअपवरती येऊ देत, ईमेलवरती येऊ देत आणि इंस्टाग्रामवरती येऊ देत, ती वाचायची त्यांनी आणि मी पळताना त्याला आन्सर करायचं आणि ते आन्सर त्यांनी लिहायचं. हे दररोज करतो. त्याच्यामुळे मला लेकरांची नावं माहीत नसतात, पण त्यांनी काय विचारले मला माहीत असतात. कधी ज्याच्यानंतर लेकरं मला कधी भेटले, मला विचारत, सर तुम्हाला हा मेसेज मी लिहिला होता, हां मला माहीत असतं, ती मेसेज माहीत असतो आणि उत्तर मी काय दिले हे माहीत असतं. भले मी एकच शब्द उत्तर देतो, पण उत्तर देतो. याच्यामुळे लेकरं खूप कनेक्ट झाले. तुम्हाला सांगतो मी की महिन्याच्या शेवटच्या संडेला असं उगीच डिक्लेअर केलं. माझा मुलगा म्हणाला, पप्पा एवढे सगळे तुमच्या हे लेकरं मागे असतात ना, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाहीत. इंस्टाग्रामवर तुम्हाला मी एक सिस्टीम करून देतो. माझा मुलगा डॉक्टर आहे, तो इथंच BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBS झाला आहे. प्रचंड हुशार लेकरू आहे, नशिबान बाप आहे मी, म्हणजे त्याच्यावर मी 1 रुपया खर्च करत नाही आहे. तुला मी सांगत होतो की तो म्हणाला मला की तुम्हाला घरी मी एक स्टुडिओ करून देतो, राईट. त्याने एक सुंदर, माझ्या खर्चातून, त्याला पगार मिळतो, आता मोठा माणूस आहे तो, तर माझ्या त्याने एक सुंदर स्टुडिओ घरी तयार करून दिला. एकदम सुंदर 5 स्टार स्टुडिओ आहे. त्याच्यामध्ये फक्त मी बसतो जाऊन, त्यात सगळ्या सिस्टीम सुरू होतात आणि मग ते माझा फक्त मोबाईल अटॅच करतो आणि मी सुरू करतो. बघा मी टाईमचा बंधन पाळणारा माणूस आहे. संध्याकाळी 7 वाजता शेवटचा संडे मी असं काय म्हणतो, नमस्ते, इंस्टाग्राम लाईव्ह सुरू करून, नमस्ते मी डॉक्टर विठ्ठल लहाने. आज ठरल्याप्रमाणे महिनाभर जे काही पोरांचे प्रश्न येतात त्याचा मी एक अनालिसिस करतो, ज्यांनी जास्त प्रश्न विचारले त्याच्यावर बोलतो. सिंपल कॅल्क्युलेशन माझं. ते बोलताना मी बघा, नमस्ते मी डॉक्टर विठ्ठल लहाने, ठरल्याप्रमाणे आज बऱ्याच मुलांची अशी मला प्रश्न आली त्याच्यावर मी बोलणार आहे, हे म्हणण्यासाठी मला 35 ते 40 सेकंद लागतात. 35 ते 40 सेकंदामध्ये 7,000 लेकरं मला जॉईन होतात. 7,000 माहिती आहे. मला काय म्हणायचं जरा नाही, हे जरा अनालिसिस वेगळं सांगतो. त्याच्यानंतर ते मी लाखामध्ये 2.5 ते 3 लाख लेकर पुढे येतात, त्याला जॉईन होतो, विषय वेगळा. फक्त 35 सेकंदाचं बोलतोय मी तुम्हाला. 35 सेकंदात 7,000 म्हणजे ही किती लोक वाट बघत असतील, किती लोक वाट बघ. माझा अर्थ काय, मी जरा अनालिसिस जरा वेगळं करत राहतो. मी काय अनालिसिस केलं, विठ्ठल लहाने काहीतरी चांगलं सांगतो, बरोबर आहे.
काहीतरी चांगला सांगतो, काहीतरी चांगल्या विषयावर बोलतो, काहीतरी आपल्या भविष्यासाठी चांगलं सांगतो. एवढंच आहे ना, इतकंच आहे ना, याच्या पलीकडे काहीच नाही ना. विठ्ठल लहाने काय वरून पडलेला माणूस नाही, साधा माणूस आहे तो. नाही, माझं आडनाव लहान आहे, मी लहान, मी छोट्या गावात राहतो. आपल्याकडे मोठेपणा काहीच नाही, शून्य आहे. जमिनीवर बसून मांडी घालून जेवायची, म्हणजे आपल्याकडे मोठं काहीच नाही. तरी पण जर 15 सेकंदात 7,000 लेकरं जॉईन व्हायचा अर्थ काय की मी चांगलं सांगतो हे ऐकायचं. हे कुणाला ऐकायचं आहे, कुणाला ऐका वाटतं? फक्त जी चांगली असतात त्यांनाच चांगल्या गोष्टी ऐका वाटतात. याचा अर्थ तुम्ही चांगले आहात आणि म्हणून तुम्हाला मी काहीतरी चांगलं द्यायचा प्रयत्न करता आणि मला ते चांगलं द्यायचं आहे. कळलं मी तुम्हाला काय सांगतो तर? आणि असा हा सगळा प्रसंग सुरू असताना आत्ता मी लातूरमध्ये आलोय जेव्हा केव्हा, आणि मला काहीतरी करायचं आहे. तुम्हाला सांगतो मी की मी आता इथून लातूरमध्ये एंट्री करेल ना, तर सगळ्यात पहिला मी राऊंड घेतो. पण समजा त्या राऊंडमध्ये मला पेशंटचा राऊंड घ्यायचा आहे, 4-5 लेकरं त्या कोपऱ्यात, 4-5 लेकरं त्या कोपऱ्यात, त्यांना कुठेतरी भेटल्याशिवाय पुढे जात नाही. म्हणजे जात नाही, मी अजिबात जात नाही. माझा मुलगा इथे असताना, माझा मुलगा इथे होता. मग रात्री 12:30ची ट्रेन आहे मुंबईवरनं लातूरला जाणारी. इथं रात्री 12:30ला ट्रेन येते इथं आपली, बरोबर आहे, मुंबई एक्सप्रेस, मुंबई लातूर एक्सप्रेस. तर प्रसाद माझ्या मुलाचं नाव आहे, त्याच्याकडे मी रविवारी यायचो, त्याला भेटून रविवारी रात्री मला जावं लागायचं. 12:30ची ट्रेन. मी आपला असाच त्या ट्रेन स्टेशनवर जाऊन बसलो, ट्रेनला उशीर होता. मी ठरल्याप्रमाणे जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून बसलो होतो, मला झोपायचं होतं. मला कुठं पण झोपायला प्रचंड आवडतं. मी असं बसलो तर अनाउन्समेंट आली की ट्रेनला 30 मिनिट लेट आहे. आता काय करायचं, मोबाईल काढला बघत बसलो, काय करू त्या स्टेशनवरती, काय करू असं बघत बसलो. माझ्या समोरून एक 10-12 मुलं अशी जात होती, पुन्हा परत जात होती, पुन्हा जात होती, पुन्हा परत. 3-4दा ही मुलं मागे पुढे गेली. मी फक्त बघत होतो. रात्रीचे 12:30 वाजलेत, आपल्याकडे पैसे कुठे सगळे सेफ ठेवलेत काय, का म्हणजे नेमकं आहे ना, काय पाहिजे माझ्याकडनं. असंही ना बघा, माझी बायको माझी बॉस आहे, आपल्याकडे 1 रुपया नसतो, त्याच्यामुळे काय आपल्याला टेन्शनच नाही. काय टेन्शन नाही आपल्याला, तिला काय सांभाळायचं पैसे ती सांभाळते, आपण काय सांभाळत नाही. त्यामुळे मी खुश होतो. पण तरी एकदा खिशे बघितले, मोबाईल हातात जाय, म्हणलं चला काय प्रॉब्लेम नाही आहे. पुन्हा झाले. त्यातला एक मुलगा समोर उभाच राहिला. बापरे, म्हणलं आता याचं काय. उभा राहिला, असा बघितला. सर तुम्ही डॉक्टर विठ्ठल लहाने? म्हणलं हो. का रे? बापरे. म्हणलं काय झालं? एकदम अरे सर म्हणे तुम्हाला काय सांगा, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला मी असं स्टेजवर बघितलं म्हणजे डायरेक्ट समोर बघून विश्वास बसत नाही. मला सांगतो, ह्या मुलांनी तिथे हे 7-8-10 लेकरं इतके फोन केले की त्या स्टेशनवरती रात्री 12:30 वाजता 70-80 लेकरं त्यांनी बोलून घेतले. माहिती आहे, लहाने सर आलेत. मला कळतं ना. मी म्हणलं तुला मी कुठं पाहिलं? नाही तुम्ही नाही पाहिलं, पण तुम्हाला आम्ही पाहिले. मला काय म्हणायचंय बघा, मला काय म्हणायचंय, आम्ही काय केलं रात्री 30 मिनिटं फक्त सेल्फी काढत बसलो. माझा पॉईंट खूप वेगळा आहे, याचा अर्थ खूप वेगळा आहे. याचा अर्थ असा आहे ना की तुमच्यामध्ये प्रचंड चांगुलपणा आहे, तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे, तुम्हाला खूप चांगलं बनायचं आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठ्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे, ते आत्मसात करायच्यात. आणि हे करण्यासाठी तुम्ही कुणाकडे तरी आशा न बघताय, आणि ती आशा आपण का नाही द्यायची, म्हणून मी तुम्हाला बोलत होतो. तर आज मी जो विषय मांडणार आहे तुमच्यासमोर, 10:27 झालेत, 11 वाजता पळून जायचं आहे, पुढचे कार्यक्रम करायचे. तर जो विषय मांडणार आहे तो विषय आहे एशाचा पासवर्ड. अभ्यास कसा करावा हा विषय त्यांनी दिला आहे, पण मी तुम्हाला सांगतो एशाचा पासवर्ड. आता मी प्रत्येक शब्द सांगणार, त्याचे प्रश्न विचारणार. मी काही असंच बोलून पळून जाणारा वक्ता नाही आहे. प्रश्नाची उत्तर नाही आली मुलांना तर पुढे बोलणार नाही, आत्ताच सांगून ठेवतो. जिथं उत्तर येणार नाही तिथून पुढे मी पळून जाणार, म्हणजे पुढचा एक शब्द पण बोलणार नाही. माझ्याकडे बघा, फक्त माझ्याकडे, सावधान एकदम. आणि प्रत्येक शब्द ऐकायचा, त्याच्यामध्येच उत्तर, त्याच्यामध्येच प्रश्न, त्याच्यामध्ये उत्तर आहेत. जरा कॉम्प्लिकेटेड प्रश्न, कॉम्प्लिकेटेड उत्तर आहेत, पण ते सगळ्यांनी ऐका. आणि ते उत्तर नाही दिल्यास मी पुढे बोलणार नाही. कमिंग टू द फर्स्ट पॉईंट, यशाचा पासवर्ड. बघा ना, मी जगभरात फिरतो, मी ना दुभांगलेले ओठ आणि टाळू, जसा आता उल्लेख झाला, हे एक व्यंग असतं. ओठ फाटलेले, टाळू फाटलेले, हे एक व्यंग असतं. ह्या व्यंगाची आम्ही मोफत सर्जरी करतो, मोफत. 31 मार्चला, आत्ता गेलेल्या 31 मार्चला 10,000 सर्जरी आपल्या दवाखान्यामध्ये फ्री या व्यंगाच्या मोफत पूर्ण झाल्या. 10,000 सर्जरी पूर्ण करणारं महाराष्ट्रामधलं एकच हॉस्पिटल आहे, ते म्हणजे लहाने हॉस्पिटल लातूरमध्ये, महाराष्ट्रामधलं. मुंबईत नाही, पुण्यात नाही, कुठेच नाही. 10,000 सर्जरी मोफत करणारा एकच माणूस. त्या आमच्याकडे पूर्ण झाल्या. पण हे जे काम मी करतो, तर ते काम स्माइल ट्रेन नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, स्माइल ट्रेन, ते आम्हाला मदत करतं आणि त्यांच्या मदतीनं आम्ही हे काम करतो. ठीक आहे. तर हे स्माइल ट्रेन ऑर्गनायझेशन 55 देशामध्ये काम करतं. 55 देश, आपल्या देशाला सोडून दुसरे 94 देशामध्ये काम करतं. तर ह्या सगळ्याच देशाचा विचार केला ना, तर आपलं लातूरमधलं काम हे एकदम सरस काम आहे. ही छोट्या गावात काम होतं आणि एवढं क्वालिटीचं काम कसं होतं, त्यामुळे ना मला खूप ठिकाणी लोक बोलवतात. साधारणपणे दरवर्षी 6 देशामध्ये मी जातो, दरवर्षी. काही दिवस शिकायला गेलो, आता शिकवायला जातो. मिनिमम 6 देशामध्ये दरवर्षी. ठीक आहे. आणि तिकडे गेल्यानंतर ना मी माणसं बघायला लागलो. मी देशातली तर सगळीच माणसं मोठी बघतो, मी एकटा लहान असल्यामुळे देशात सगळीच मोठी माणसं आहेत, त्यामुळे मी मोठी माणसं देशातली बघतोच, पण मी परदेशातली मोठी माणसं बघायला लागलो. आणि हे मोठी माणसं मोठी कशी झाली
त्यांचा मी अभ्यास करायला लागलो. मी प्रत्येक ठिकाणी अभ्यास करतो. जेव्हा अभ्यास करायला लागलो मला लक्षात आलं की यांच्यामध्ये काही गुण आहेत. तर त्या माणसातले मी ऑब्झर्व केलेले गुण, मोठे होण्याची काही गुण मी अभ्यास केले. त्याच्यामध्ये माझा एक गुण घातला आणि एक पासवर्ड तयार केला 2018मध्ये. त्याचं पहिलं भाषण मी नांदेडमध्ये मोठेगावकर सरांच्या क्लासवरती केलं. आणि त्याच्यातली वाक्य, त्यातलं जे पासवर्ड आहे तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्या पासवर्डमधला, पासवर्ड म्हणजे कसा असतो, काहीतरी 4 अक्षरं 5 अक्षरं अल्फाबेट काहीतरी असतं. तसा एक पासवर्ड मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पासवर्डमधला पहिला शब्द आहे एशाचा पासवर्ड. समजून घ्या मी काय म्हणतो ते. यशस्वी क्लासमधल्या एशाचा पासवर्ड तो मी तुम्हाला सांगतो. त्यातला पहिला शब्द आहे कमिटमेंट. कुठला आहे? अरे मोठ्याने, अरे आणखी मोठ्याने. हा आवाज आहे ना, हे भिंती तुटल्या पाहिजे पर हो. तुम्ही मोठ्याने आवाज करत नाहीत, शिट्ट्या मारत नाहीत काय? हां, अशी काहीतरी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की म्हणजे मग आता हे सांगत होते की मांडे सर तरुण बनाबरोबर राहायचे म्हणून ते तरुण राहायचे. मला पण तरुण राहू द्या ना, का नाही? कारण मला लगेच म्हातार करायचं आहे. हो रे मला मी सांगतो पहिला शब्द आहे कमिटमेंट. असं एकत्र म्हणा. हां, व्हॉट इज कमिटमेंट? कोण माणसं मोठी होतात? जी कमिटमेंट करतात ती माणसं मोठी होतात. म्हणजे काय बघा, स्टुडंट लाईफमध्ये व्हॉट इज अ कमिटमेंट? स्टुडंट लाईफमधली कमिटमेंट अभ्यास करणे. सिंपल साधी गोष्ट आहे. अभ्यास करणारी माणसं मोठी होतात. विषय संपला. आणि जगातलं सगळ्यात सोपं काम अभ्यास करणे आहे. सगळ्यात सोपं काम अभ्यास करणे आहे. कमिटमेंट बघा, शाळेला निघाले ना काय कमिटमेंट असते? मला वर्षभर शाळा अटेंड करायची आहे. म्हणजे कमिटमेंट करणारी. मी डॉक्टर आहे, माझी कमिटमेंट पेशंट असली पाहिजे. शिक्षक आहे, टीचिंग ही तिची कमिटमेंट असली पाहिजे. तुम्ही दुकानदार आहात, वेळेवर जा आणि वेळेवर दुकान उघडा, ही कमिटमेंट असली पाहिजे. ह्याला कमिटमेंट असं म्हणतात. ओके, ही जी लोक कमिटमेंट करतात ती लोक मोठी होतात. कमिटमेंट करणारी लोक पण मी 3 प्रकारची बघितली. विद्यार्थी 3 प्रकारचे बघितले. एक, कुणी काय सांगायची गरज नाही, मायनं सांगायची गरज नाही, बापांनी सांगायची गरज नाही, टीचरनी सांगायची गरज नाही, शाळेत जायचं, अभ्यास करायचा, मोठा माणूस बनायचा. अशा प्रकारचे लोक मी भरपूर प्रमाणात पाहिले. त्याला सेल्फ मोटिवेटेड स्टुडंट असं म्हणतात. सेल्फ, कुणी काय सांगायची गरज नाही, आपलं काम आणि आपण. दॅट इज फर्स्ट. दुसऱ्या प्रकारचे स्टुडंट पाहिले मी ती कोणास तरी ऐकून मोटिवेट होतात. विठ्ठल लहानेचं भाषण ऐकलं आणि बस मला आता अभ्यास करायचा आहे. हे कुणी कोणाला तरी मेंटर मानतात आणि त्या मेंटरचा त्याला फॉलो करून किंवा आपल्या घरातल्या कोणातरी मेंटर त्याला फॉलो करून स्टुडंट स्टडी करतात. ही दुसऱ्या प्रकारची स्टुडंट मी पाहिली, ती मोठी होतात. तिसऱ्या प्रकारची स्टुडंट पाहिली मी की प्रसंगाने काहीतरी आयुष्यात असा प्रसंग येतो की त्यांना अभ्यास केल्याशिवाय पर्यायच राहत नाही. हे प्रसंगाने कमिटमेंट करणारी माणसं मी पाहिली. मी जरा प्रसंगाने कमिटमेंट करणारा विद्यार्थी आहे. प्रसंगाने कमिटमेंट करणारा. मला असा एक प्रश्न विचारला होता पत्रकार बंधूंनी की तुम्ही कधी ठरवलं होतं की एवढा मोठा माणूस बनायचं, अमेरिकेत जायचं, लोकांना शिकवायचं? तर तुम्हाला सांगतो की मी कधी कमिटमेंट केली होती की अभ्यास जास्त करायचा. मुलांसाठी सांगतोय, आता खूप लांबची गोष्ट आहे पण तरी सांगतो. साधारणपणे एक 42-43 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता मी 55 वर्षाचा आहे. मी 6वीला असताना म्हणजे 12-13 वर्षाचा असतानाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. मी 12 वर्षाचा असताना माझ्या आईला मी माय म्हणतो. माझ्या आईला एका लग्नाला जायचं होतं. बघा, मी कधी कमिटमेंट केली अभ्यास करायची, एका लग्नाला जायचं होतं. आम्ही खूप छोट्या खेड्यामध्ये राहतो. मी ज्या गावामध्ये माझी 10वी पास झालो त्या गावामध्ये मी 10वी पास होईपर्यंत लाईट नव्हती. मी 10वीची परीक्षा पण चिमणी आणि कंदिलाच्या उजेडात अभ्यास करूनच दिली. अशा गावामध्ये आम्ही राहत होतो. ओके, आणि आम्ही शेतकऱ्याचे लेकरं, गरीब शेतकऱ्याचे आम्ही लेकरं. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने माझा मोठा भाऊ आणि आम्ही दोघंही एका गरीब शेतकऱ्याची लेकरं. तर तुम्हाला सांगतो मी की माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. माझी माय एका लग्नाला जाणार होती. माझ्या माईने मला म्हणाली, माझ्या एका मित्राचं नाव घेतलं, माझ्या मित्राचं. म्हणाली त्याच्या घरी जा, माझ्या मित्राच्या घरी जा आणि त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये. तुम्हाला लुगडं कळतं? लुगडं म्हणजे साडी. माझ्या माईच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे लुगडं म्हणजे 9 वार म्हणजे लांब असतं आणि साडी म्हणजे 7 वार जरा आखूड असते. लुगडं आणि साडीमधला माईने सांगितलेला फरक. मी गेलो, लुगडं घेऊन आलो, तिला घालायला दिलं. तिनं लुगडं घालून लग्नाला गेली. दुसऱ्या दिवशी बैलगाडीत बसून परत आली. धुवून बिवून हातात घडी करून मला दिलं. नेऊन दे म्हणाले. दुसऱ्या दिवशी नेऊन दिलं मी आणि निहून लुगडं देऊन परत येत होतो. आपल्या घराच्या समोर छोटा नाला आहे. त्या नाल्यावरनं काय भानगड आहे माहीत नाही. मी कधीच सरळ गेलो नाही. अशी उडी मारून जायचं. मला आता उडी मारा वाटते, आता कशी मारायची? डॉक्टर विठ्ठल लहाने झाला ना, आता उडी मारायला जमणारच नाही. मी इकडे बघून काहीतरी मारतो, कोणी नसेल तर, पण आता उडी मार. पण तिथं तेव्हा ना लहान असताना ते नाला दिसला की जंप मारायचा, असा मोठा जंप मारायचा मी. आणि समहाऊ त्या दिवशी पण असा जंप मारत होतो त्या नाल्यावरून आमच्या घराच्या समोरच्या. आणि मला एक प्रश्न पडला की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं का मागवलं होतं? आणि मित्र, याचं उत्तर प्रचंड अवघड होतं. माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं मागवलं होतं. त्याचं कारण असं होतं की माझ्या आईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं.
तिच्याकडे दांड घातलेलं लुगडं, दांड तुम्हाला कळतो का नाही कळतो माहीत नाही, पण 2 कुठल्याही रंगाचे लुगडे एकत्र शिवून त्याला दांड म्हणतात. आणि ठिगळ म्हणजे माझे वडील धोती घालायचे. माईचं लुगडं जिथं कुठं फाटलं तिथं वडिलांच्या धोतीचा तुकडा काढून ती लावत राहायची. त्याला ठिगळ लावलं लुगडं, अशा प्रकारची लुगडे होती. पण एकही धडकं लुगडं माझ्या माईकडे नव्हतं. लोकाच्या लग्नाला जायचं होतं, घरची इज्जत राखून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून ती लग्नाला गेली होती. म्हणून माझ्या आईनं ते लुगडं मागवलं होतं. तुला सांगू का मी, दॅट वॉज अ डे इन माय लाईफ. दॅट वॉज अ डे इन माय लाईफ. त्या दिवशी मी असं ठरवलं ना बॉस, त्या दिवशी मी असं ठरवलं ना, इतका अभ्यास करायचा ना, इतका अभ्यास करायचा ना, इतका मोठा माणूस व्हायचा, इतका मोठा माणूस व्हायचा की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकू. मी माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी कमिटमेंट केली. तुम्हाला सांगतो ना की हा प्रसंग मी आता एवढ्या 42-43 वर्षानंतर सांगतोय, पण आजही हा प्रसंग जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये येतो, जेव्हा जेव्हा जिथं कुठं व्याख्यानामध्ये ना, आजही मला ते पूर्ण व्यक्त करणं कठीण पडायला लागतं. लेट मी टेल यू, तुम्हाला सांगतो मी की तो एक असा प्रसंग माझ्या आयुष्यात आहे की ज्या प्रसंगाने मी कमिटमेंट केली. मी तुम्हाला सांगू लेकरांनो, तुम्ही कमिटमेंट प्रसंगाने करा की तुम्ही कमिटमेंट सेल्फ करा की तुम्ही कमिटमेंट माझं ऐकून करा, पण कमिटमेंट करा. दॅट इज अ फर्स्ट पॉईंट. कमिटमेंट केल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत. काय कमिटमेंट करायची आहे? अभ्यास करण्याची कमिटमेंट करायची. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, अभ्यास या शब्दाचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचणं, यालाच मी अभ्यास म्हणत नाही. अभ्यास म्हणजे समजा कोणाला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे, स्पोर्टमध्ये, तिथं पण कमिटमेंट लागते. सकाळी इतकं वाजता उठायचं म्हणजे उठायचं, जायचं म्हणजे जायचं, करायचं म्हणजे करायचं, कमिटमेंट लागते. समजा एखाद्याला चित्रकलेत इंटरेस्ट आहे, कमिटमेंट लागते. दॅट इज ऑल्सो स्टडी. ओके, समजा एखाद्याला गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे, एखाद्याला आर्टमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही तुमच्या 100% इंटरेस्ट जोपासा, एकाच फील्डमध्ये जा. असं मी एकदाही कोणालाच नाही म्हणालो, माझ्या लेकराला पण नाही म्हणालो. कुठलंही फील्ड चॉईस करा, पण तिथं कमिटमेंट करा. मला हे बनायचंय, झोपून जा, त्यानं माणूस मोठा होऊ शकत नाही. कमिटमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी तुम्हाला सांगत होतो की कुठल्याही विषयाचं अभ्यासानं सोपं काम असतं. जगातलं सगळ्यात कसं सांगतो कुठलंही, तुम्ही ते स्पोर्टमधलं काम करा की तुम्ही आर्टमधलं काम करा की तुम्ही गाण्याचं काम करा की तुम्ही पुस्तक वाचण्याचं काम करा, सोपं आहे. का सोपं तुम्हाला सांगतो मी सर्जन आहे. फाईन, जगातलं फाईन कापतो, फाईन जोडतो. जगातलं शब्द समजून घ्या. पण समजा त्यात काही चूक झाली, परत रिपेअर करता येते का? पण तुम्हाला पुढे सांगतो, समजा तुम्ही एकदा पुस्तक वाचलं आणि तुम्हाला आलं नाही, पुन्हा वाचता येतं का नाही? हो की नाही? 2दा वाचलं ना आलं नाही, वाचता येते नाही पुन्हा? 10 वेळा वाचलं ना आलं नाही, वाचता येते नाही? वाचता येतं. ते आर्ट्समधला असा की ते स्पोर्ट्समधला असा की ते डान्समध्ये असा की ते पुस्तकी ज्ञान असा, ह्या गोष्टी तुम्ही रिपीटेड करू शकता. म्हणून जगातलं सगळ्यात सोपं काम अभ्यास करणे आहे. समजा एखादा ड्रायव्हर गाडी चालवतो, त्याची पण चूक झाली तर मेलं ना, ते पण अवघड आहे. पण अभ्यास करणं सगळ्यात सोपं काम आहे. म्हणून अभ्यास करणं याच्यावर सोपं काम आहे जगात काहीच नाही, असं मला कळलं होतं. तुम्हाला कळलं की नाही माहिती नाही, पण आज माझं ऐकताना कळलं पाहिजे. म्हणून कमिटमेंट करा. काय कमिटमेंट करायची? दररोज सिन्सिअर उठायचं म्हणजे उठायचं, शाळेत जायचं, कॉलेजमध्ये जायचं म्हणजे जायचं, क्लास उडवायचा नाही, एकही क्लास बुडवायचा नाही. ही कमिटमेंट करायची. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट करायची. आता हा झाला पहिला शब्द. दुसरा शब्द आहे कन्सिस्टन्सी. कुठला? कन्सिस्टन्सी. म्हणा. सकाळी कोणीच खाल्लं नाही का? मी खाऊन आलोय. मी सकाळी खात नाही, पण आज आमचे एवढे इथं फॅन आहेत की माझ्या घरी यावंच लागतं. त्या बिचाऱ्याने घरात नेऊन खाऊ घालून पाठवले. आज तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला टोस्ट मिळणार आहेत असं लिहिलं होतं. मला वाटलं तुम्हाला टोस्ट मिळतं, आपण काहीतरी खावं. यांना टोस्ट दिले नाहीत का? हां, मग काय दुसरा शब्द काय? हां, कन्सिस्टन्सी. बघा ना, कमिटमेंट करायला लोक पाहिलेत मी. आता हे बनायचं, आता मला IAS बनायचं, आता मला IPS बनायचं, आता मला MPS द्यायचे, आता मला UPS द्यायचे, आता मला नीट द्यायची, मला हे करायचं, ते करायचं. एवढं लेकराला काय बनायचं? हे बनायचं म्हणून लगेच सांगतात. दिस इज अ कमिटमेंट. कमिटमेंट फक्त करून माणूस मोठा होत नाही. कन्सिस्टन्सी ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट. कारण सातत्य, एक दिवसामध्ये अभ्यास करून माणूस मोठा होत नसतो, होतच नाही. सातत्यानं अभ्यास करायला तुम्हाला सांगतो मी जरा हुशार विद्यार्थी नाही, प्रामाणिकपणे सांगतो. मी जरा विद्यार्थी आहे, म्हणजे बऱ्यापैकी मागचा विद्यार्थी आहे मी. पण मी घासू प्राणी आहे. मी अगदी घासून मेडिकलला नंबर माझा लागला होता, पण मी घासायची माझी प्रचंड तयारी आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये माझा नंबर लागला, 1 रुपया न खर्च करता. माझा संभाजीनगरला नंबर लागला होता. माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर दादाराव आणि आंबेजोगाईत होते. त्यांना 3 लेकरं आहेत आणि मी माझ्या 2 बहिणी
दादांचे 3 लेकरं, आम्ही हे 6 आणि दादा बहिणी 8 जण त्या घरात राहत होतो. दादांच्या घरामध्ये थोडा खर्च कमी व्हावा म्हणून दादांनी माझं संभाजीनगरवरून अंबेजोगाईला ट्रान्सफर करून घेतली. मी अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये लागलो. ते 50 विद्यार्थी होते बघा, बारकाईने ऐकून घ्या. 50 विद्यार्थी होते, त्यातले फर्स्ट इयरला 20 नापास झाले, पण जे 30 पास झाले त्यामध्ये आपण होतो. सेकंड इयर गेलो, थर्ड इयरला गेलो. थर्ड इयरला गेल्यानंतर काय झालं, मेडिकल कॉलेजमध्ये 15 मुलाच्या बॅच झाल्या. आणि मेडिकल कॉलेजमध्ये जरा शिकवायची पद्धत वेगळी असते. ते काही वर्गात येऊन कोणी शिकवत नाही. आपण वार्डात जातो, तिथं पेशंट बघायचा असतो, डॉक्टर येतात, ते पेशंट तपासतात आणि आपण त्यांना सांगायचं असतं, ते आपल्याला शिकवतात. अशी पद्धत असते फायनलला, शेवटच्या वर्षाला गेलं, कारण तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज त्याला म्हणतो आपण. तसं वार्डमध्ये त्याला पोस्टिंग म्हणतात आमच्याकडे. त्या पोस्टिंगला आम्ही गेलो की क्लास म्हणजे ते हे वार्डमध्ये सर यायचे, पेशंट बघायचे, मग ते आमच्या पेशंटकडे यायचे. आम्ही 15 जण थांबलेलो असायचो. आता बघा, तिथं दादा होते, पद्मश्री डॉक्टर तात्याराव आणि अंबेजोगाईत होते, बरोबर आहे. त्यांच्या घरात मी राहत होतो, तिचा सख्खा छोटा भाऊ, बरोबर आहे. आता ते मला 14 वर्षांनी मोठे आहेत. आता भानगड अशी झाली की तिथं आले टीचर आणि त्यांनी विचारलं की सगळ्यात पहिलं त्या 15 मधला ओळखीचा मी, बरोबर आहे ना, दादा डॉक्टर तात्याराव लहानेचा छोटा भाऊ विठ्ठल. सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे, मला यायचं नाही यायचं नाही. एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, 3दा नाही आलं, 4दा नाही आलं. दादांना सांगायचे विठ्ठलला काहीच येत नाही. तुम्हाला सांगतो मी, माहीत नाही, पण मी MBBSच्या फायनलला जाईपर्यंत दादांचा मार खाल्लाय. त्यामुळे मी दादाला प्रचंड घाबरतो, खरं सांगतो, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे मी दादा एवढा घाबरतो की आत्ता दादा 67 वर्षाचे झालेत, मी आता 10 जुलैला 55 वर्षाचा होणार आहे. म्हणजे हे आम्ही दोघं. तुम्हाला सांगतो मी, आजही दादांना मी मेसेज करतो, त्यांना मी फोन करत नाही. कॅन यू इमॅजिन दिस? आत्ता, कारण त्या माणसाचं इम्प्रेशन माझ्या डोक्यावर खूप वेगळंच आहे. आणि तेव्हा तर ते माझे टीचर होते आणि मी त्यांचा विद्यार्थी होतो. आणि दादांना कळलं माझ्या टीचरकडनं घ्यायला काय येत नाही. दादा दुसरं ते राग खूप वेगळ्या पद्धतीने काढायचे. आमच्या घरात आणखी एक चांगला माणूस होता, म्हणजे आहे आमच्या वहिनी. म्हणजे मी बघा, आमचं नातं कसं आहे की मायांना, म्हणजे आईवडिलांना मी मायांना म्हणतो. मायांना हे माझे पहिले आईवडील आणि दादा वहिनी हे माझे दुसरे आईवडील, असंच नातं आहे. आता सुद्धा हे चौघं बसले असते तर सगळ्यात पहिले वहिनीच्या पाया पडतो, मी दादांच्या पाया पडतो, नंतर माईच्या, नंतर असं मी पाया पडतो आजही. ओके, माहीत नाही, पण ते माझ्या मनामध्ये प्रचंड दिवशी आदर आहे. तर तुम्हाला सांगतो की ते वहिनीवर राग काढायची, तुझ्या त्या लाडक्याला सांग मूर्खाई, त्याला काही येत नाही वगैरे वगैरे, जोरात वहिनीला झापायची. मला नाही, वहिनीला झापायची. एक दिवशी काही दिवसानंतर त्या दादांचा राग शांत झाल्यानंतर वहिनी मला म्हणाल्या, हे ते असं आवाज घालतात ना, हे आमच्या दादा हे असं, ते हे असं बोलतात ना. तर वहिनी मला म्हणाल्या, हे म्हणजे दादा हे असे म्हणत होतं की तुम्हाला काहीतरी येत नाही. मला पण ते आवाज घालतात, तुम्हाला काहीतरी येत नाही. वहिनी मला म्हणत होते. तुम्हाला सांगू का, मला इतकं वाईट वाटलं ना, म्हणजे मला काही येत नाही हे दादांना कळलं, दादाकडनं वहिनीला कळलं आणि वहिनीकडनं मला कळतं. इतकी लाज वाटायला लागली ना, इतकं वाईट वाटायला लागलं ना, बापरे. म्हणलं काय यार, काय ठेवली आपली ही, आता काय करावं. म्हणजे आता काय, म्हणजे तुम्ही आता विचारच करू शकत नाहीत. म्हणजे आपलं इम्प्रेशन शून्य झालं ना वहिनीसमोरचं, बघा ना, आता कसं करायचं. पण मला माहित होतं, वहिनी मला एकदम सरळ भाषेत सांगितलं होतं, पण दादानी वहिनीला खूप चिडले असतील मला माहित होतं. पण वहिनीचे ते 2च शब्द मला बंदुकीच्या गोळ्यासारखे लागले. मग मी ठरवलं, बस आता अभ्यास करायचा. बघा, अभ्यास करायचा. मी जरा साधा विद्यार्थी ना, मग माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी होता, सगळं उत्तर द्यायचं, काही विचारू उत्तर द्यायचं. हां, मग मी म्हटलं, बघ, त्याचं नाव राजू होतं. राजू म्हटलं, आपण एक काम करू, आपण दोघं लायब्ररीमध्ये एकत्र अभ्यास करू. मला आता अभ्यास तर करावा लागेल. ते मला हां विठ्ठल करू. मग काय झालं माहिती आहे का, मेडिसिनचा एक दुसऱ्या दिवशी आमची केस होती. मेडिसिनचे पुस्तक घेतले आम्ही दोघांनी, आम्ही लायब्ररीमध्ये गेलो. माझ्या डोक्याकडे बघा, आमचा राजू आहे ना, प्रत्येक लाईनवर असा मान फिरून वाचायचा, प्रत्येक लाईन त्याची सवय होती. मग मी त्याच्या अपोजिट जाऊन बसलो, त्याच्या अपोजिट जाऊन बसलो. का, त्या डोक्याकडे बघायचं होतं मला कसं फिरतं. बसलं त्याच्या डोक्यात जाऊन आणि त्यानं ते टॉपिक वाचला, मी तोच टॉपिक वाचला, सेम. दोघं मग दुसऱ्या दिवशी गेलो, तेच पुस्तक तेच टॉपिक सगळं वाचून झालं आमचं, गेलो. मग पुन्हा ती केस ठेवलेली, ती केस वाचली. केस प्रेझेंटेशन असतं, ते बॉस आले, केस प्रेझेंट आम्ही केली. केस प्रेझेंट केल्यानंतर बॉसने प्रश्न विचार सुरू केले. वर्गात आमच्या त्या 15 मधले बरेच लोक उत्तर देत होते. तुम्हाला सांगतो, सरांनी सगळ्यांना मिळून 10 प्रश्न विचारले. त्या 10 मधला मला एकही आला नाही, एकही. आणि राजूनी सगळं उत्तर दिले. कालच पुस्तक वाचलं होतं, कालच टॉपिक वाचला होता, सेम मी वाचला होता, त्यांनी सगळे उत्तर दिले आणि मला एक पण आलं नाही. अरे यार, मला आता काय करावं, हे फारच अवघड झालं असं, काय करावं काय. मग एकच युक्ती माझ्या डोक्यात आली बघा. मी म्हणालो, फरक काय, राजू एक पाटी आहे, त्याचा IQ जास्त आहे, आपला IQ एवढा जास्त नाही आहे. नाही, सरळच आहे ना, आपण जरा कच्चे आहेत, बरोबर आहे. आधीच आपण मराठी मीडियममध्ये शिकलेले लेकर आहेत, आपलं जरा IQ कच्चं आहे. काय फरक आहे, आपलं शेतामध्ये काम करायची आपली तयारी होती का नाही. मग अगदी फॅन खाली RCCच्या रूममध्ये बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे, हे मला वाटलं बघा, मला स्वतःला वाटलं असं मला वाटलं.
आणि नुसतं वाटलं नाही बोलायला तुम्हाला सांगतो, मी ठरवलं की पुस्तकच पाठ करायची MBSC. बघा MBBSच्या फायनलला आमच्या वेळेस 14 आणि 14, आता जरा सिलेबस बदलला आहे. MBS फायनल हे 2 वर्षच केलं, आमच्या वेळेस दीड असं 4.5 वर्ष MBBS होतं. आता पहिलं वर्ष, सेकंड इयर, थर्ड इयरला 2 वर्ष केलेत, मेजर मायनर असं काही नव्हतं आमच्या वेळेस. पण तुम्हाला सांगतो की तो जो सिलेबस आहे ना MBSचा, तो म्हणजे असा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलेला सिलेबस होता, कारण तो सगळ्यात हायेस्ट सिलेबस म्हणायचे लोक आणि खूप कठीण सिलेबस म्हणायचे. तर तिथं आम्हाला 700 मार्क प्रॅक्टिकलला, 700 थेरीला, 1400 मार्काची परीक्षा. ओके, आणि एकदम कडक 50% पास, 49 पडले तरी नापास, कडक म्हणजे आणि अर्धे नापास होणार अशी कडक एक्झाम व्हायची. मी ठरवलं की पुस्तक पाठ करायचं. बघा मुलांनो, मी कसं पुस्तक पाठ केले. मी एका रविवारी बसलो, माझ्याकडे 18 महिने पुढे बाकी होते. बसलो एका रविवारी, 100 पानाची वही घेतली, सगळे विषय मेडिसिन, सर्जरी, गायनॅक, ऑप्थॅल्म, PHM जे काही MBSचे सब्जेक्ट आहेत, हे सब्जेक्ट लिहिले, त्यांचे टॉपिक लिहिले, त्या टॉपिकला मला किती वेळ लागतो ते लिहिलं, वारं लिहिले, तारखा लिहिल्या, आठवड्यात एक दिवस सुट्टी, प्रत्येक आठवड्यात एक दिवस सुट्टी, असं लिहून काढलं समोर टाइम टेबल ठेवून. ओके, 1 वर्ष लिहिलं पूर्ण, 18 महिने पूर्ण लिहिले पूर्ण, आणि तसंच फॉलो करायचं. म्हणजे कसं करायचं, मी एक पुस्तकाचा एक टॉपिक वाचायचो, वाचला, दुसरा तिसरा माझा जो काही सिलेबस तसं मी ठरवलं तसं वाचायचो. आणि जेव्हा मी त्याच पुस्तकाचा दुसरा टॉपिक वाचायचो तेव्हा पहिला रिवाईज करायचो आणि मग दुसरा वाचायचो. जेव्हा त्याच पुस्तकाचा 8 दिवसांनी रिव्हिजनला परत यायचो, तिसरा टॉपिक वाचायचो तेव्हा पहिला दुसरा रिवाईज करून तिसरा वाचायचो. जेव्हा मी त्याच पुस्तकावरती जेव्हा 10वा टॉपिक वाचायचो, ही सगळी 7 पुस्तकं होती, 10वा टॉपिक वाचायला आलो तेव्हा पहिला 10 वेळा रिवाईज झाला होता. मी जेव्हा 20वा टॉपिक वाचला तेव्हा पहिला 20 वेळा रिवाईज झाला होता. मी 20 वेळा पुढे गेलो आणि 20 वेळा मागे आलो, 40 वेळा वाचून झाले, मला सगळे पुस्तकं पाठ झाली. तोंडपाठ म्हणजे तोंडपाठ झाली, तोंडपाठ. आणि तुम्हाला सांगतो, मी MBBS फायनलची एक्झाम झाली आणि 14ला 14 वर्षाचे गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाले, मोजून एका, 14. आणि हे रेकॉर्ड 38 वर्ष कोणी तोडलंच नाही. आणखी तोडा कोणीतरी, 38 इयर्स झाले रेकॉर्ड एकाच माणसाचं नावावर आहे, कोणीतरी तोडा. 14 गोल्ड मेडलचं माझ्या नावावरती, 14. ओके, तुम्हाला मी सांगत होतो. आणि आमचा राजू 1-2 नाही, 100 मार्कांनी मागे, 100 मार्कांनी माझ्या मागे होता. मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे की खूप हुशार असं लागत नाही, पण कष्ट करायची तयारी पाहिजे, सातत्य पाहिजे. एक दिवस अभ्यास करून माणूस होत नाही, कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्यानं अभ्यास करायचा.